गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून। मनोज जरांगेंच्या मोर्चाचा आजचा दुसरा दिवस। जरांगे जुन्नर तालुक्यातील आळेफाटा या ठिकाणी दाखल। ओबीसीतून मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी जरांगे उद्या मुंबईत करणार आंदोलन। मनोज जरांगे आज शिवनेरीवर शिवजन्मभूमीचं घेणार दर्शन। मोठ्या प्रमाणात मराठा बांधव शिवनेरीच्या पायथ्याशी दाखल। जरांगेंना मुंबईत एक दिवसाच्या आंदोलनासाठी अटी शर्तींसह परवानगी। आझाद मैदानावर फक्त 5000 आंदोलकांना मिळणार प्रवेश। सार्वजनिक सुट्ट्यांच्या दिवशी आंदोलन करता येणार नाही। एक दिवस आंदोलनाला परवानगी असल्यास एका दिवसात मागण्या मान्य करा। बेमुदत आंदोलनाची जरांगेंची भूमिका। लोकशाहीमध्ये आंदोलन करण्याचा अधिकार, मात्र आंदोलनामुळे गणेश भक्तांची गैरसोय होणार नाही याची जरांगेंनी घ्यावी काळजी। उपमुख्यमंत्री शिंदेंचं जरांगेंना आवाहन। शिंदेंना मराठा आरक्षणावर बोलू दिलं जात नाही, जरांगेंचा खळबळजनक दावा। तर शिंदे वेदना समजून घेतात आणि अजितदादा गरिबांचे प्रश्न ताबडतोब सोडवतात। जरांगेंकडून शिंदे आणि अजित पवारांची स्तुती। सरकारचं शिष्टमंडळ जरांगेंना भेटण्याची शक्यता। जरांगेंची तयारी असल्यास आम्ही चर्चा करू, मात्र जरांगेंची भेट घेण्यासंदर्भात अद्याप काही चर्चा नाही, विखे पाटलांची माहिती। पुण्यात दगडूशेठ गणपतीच्या दर्शनासाठी भाविकांची गर्दी। महिलांच्या सामूहिक अथर्वशीर्ष पठण कार्यक्रमाला सुनेत्रा पवार यांची हजेरी। राज्यभरात लाडक्या बाप्पाच्या उत्सवाचा मोठा उत्साह। लालबागच्या राजाच्या दर्शनासाठी भाविकांची मांदियाळी। उद्धव ठाकरेंकडून सहकुटुंब राज ठाकरेंच्या शिवतीर्थ निवासस्थानी बाप्पाचं दर्शन। ठाकरेंच्या शिवसेनेकडून भेटीचा व्हिडिओ समोर। बाप्पा महाराजा तुझी सदैव कृपादृष्टी आम्हावर राहो, व्हिडिओला कॅप्शन। उद्धव ठाकरेंनंतर मुख्यमंत्री फडणवीसांकडूनही राज ठाकरेंच्या घरी बाप्पांचं दर्शन। श्री गणेशाने सुबुद्धी दिल्यानं दोन्ही भाऊ एकत्र, ते एकत्रितच राहावे। ठाकरे बंधूंच्या भेटीवर फडणवीसांचं मार्मिक भाष्य। एकत्र येण्याबाबत वरिष्ठ निर्णय घेत असतात। ठाकरे बंधूंच्या युतीवर महेश सावंतांची प्रतिक्रिया। तर राजकीयदृष्ट्या एकत्र येतील याचं उत्तर भविष्यात स्पष्ट होईल, मनसेच्या नितीन सरदेसाईंचं सूचक विधान। पूना गाडगीळ आणि सन्स लिमिटेड 1832 पासून।